या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाला रत्नागिरीतील झाडगाव सहाणेवर रत्नागिरी पोलिसांतर्फे 4 शस्त्रधारी पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली. ही ऐतिहासिक परंपरा अनुभवण्यासाठी शेकडो रत्नागिरीकरांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावली होती. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या प्रथेला 125 वर्षांचा इतिहास आहे. या प्रसंगी ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळी आणि 12 वाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावनाई तृणबिंदुकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाचा समारोप रंग घेऊन झाला. भैरीबाबाच्या पालखी आणि होळीच्या शेंड्यावर गुरव मंडळींनी तुपारती केली आणि गारणं घालण्यात आलं. भैरीबाबा जागृत देव असल्यानं त्याची प्रचिती ब्रिटिश पूर्व काळातील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी भैरीबुवाच्या मिरवणुकीला अटकाव केला होता. त्याच्या या कृत्यामुळे त्याला वाईट प्रचिती मिळाली, म्हणून तो श्रीदेव भैरीबाबाला नतमस्तक झाला आणि त्यानं सरकार दरबारी भैरीचा मान राखला. तेव्हापासून भैरीबुवाची पालखी देवस्थानच्या मार्गावरील शहर पोलीस ठाण्यात जाण्याची प्रथा सुरू झाली. ती प्रथा आजतागायत सुरू आहे. देवस्थानचा कारभार रत्नागिरीतील 12 वाड्यांकडे आल्यानंतर या देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा देवस्थान विश्वस्त संस्थेचे दिवंगत अध्यक्ष अरुअप्पा जोशी आणि सर्व ट्रस्टी मंडळी सांभाळत होते. गेली काही वर्षे रवींद्र तथा मुन्ना शेठ सुर्वे अध्यक्षपदाने सर्व ट्रस्टी मंडळी देवस्थानामध्ये शांततेत शिमगोत्सव साजरा होण्यासाठी नियोजन करत आहेत. इंग्रजांच्या राजवटीमध्ये 1910च्या सुमारास श्री देव भैरी जुगाईची होळी आणताना ढोल ताशांचा गजर सुरू होता. तत्कालीन ब्रिटिश पोलीस अधीक्षकांना स्वतः येऊन सर्व वाद्ये बंद केली. त्यानंतर 15 मिनिटातच ब्रिटिश अधिकाऱ्याचा घोडा जागच्या जागी 2 पायानं उभा राहिला, पण अधिकारी घोड्यावरून पडला. त्यावेळी भैरीबाबा जागृत आहे हे त्यांना कळल्यावर अधिकाऱ्यानं भैरीबाबाची माफी मागितली. त्यानंतर दरवर्षी भैरीची पालखी शहर पोलीस ठाण्यात जाऊ लागली. रंगपंचमीला श्रीदेव भैरीची पालखी शहर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी श्रीफळ दिलं.